पुण्यामधून आहे। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेनं पुण्यातील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती। यावेळी स्वप्नीलनं जय श्रीरामच्या घोषानं पुढे जाऊन आरोग्य जपा तसंच हिंदू राष्ट्र निर्मितीचं स्वप्न पूर्ण होईल असं आवाहन तरुणांना केलंय। 50 मीटर रायफल स्पर्धेमध्ये स्वप्नीलनं 72 वर्षांनंतर ऑलिम्पिक मेडलची हंडी फोडली होती। यात स्वप्नील कुसाळेनं पुण्यामधील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली आणि या ठिकाणी स्वप्नीलनं जय श्रीरामच्या घोषणेने पुढे जाऊन आरोग्य जपा तरच हिंदू राष्ट्र निर्मितीचं स्वप्न पूर्ण होईल असं आवाहन तरुणांना केलं। 50 मीटर रायफल स्पर्धेमध्ये स्वप्नीलनं 72 वर्षांनंतर ऑलिम्पिक मेडलची हंडी फोडलेली आहे। सो आय एम रिअली हॅपी की आणि ह्या जो आपला हिंदूंचा जो आहे संस्कृती ती आपण पाळलीच पाहिजे आणि आपण बोलतो की जय श्रीराम किंवा ह्या गोष्टी त्या पुढे गेल्याच पाहिजे गोष्टी, कारण आपला हिंदूंचं जे आहे सगळ्या गोष्टीमध्ये तर त्या जसं आपण लहान मुलांना त्या प्रोत्साहित करत जाईल त्या गोष्टी पुढे अजून जाऊन आपलं हिंदू राष्ट्र आहे ते अजून मोठं होऊन जाईल।